जुने आणि नवे हा वाद प्रत्येक पक्षामध्ये असतो। काही कार्यकर्ते पक्षासाठी निष्ठावंत असतात। अशाच प्रकारे वक्तव्य केलेलं आहे राष्ट्रवादीतून निलंबित करण्यात आलेले वसंत ढोबळे यांनी। काय नक्की वसंत ढोबळे म्हणालेत ते आपण पाहूया। निष्ठावान, जुने जाणते, नवीन, उपरे आणि आयात नेते हा संघर्ष जवळपास प्रत्येक पक्षात असतो। जो पक्ष सत्तेत असतो त्या पक्षात तर हा संघर्ष अधिक उफाळून येतो। भाजपमध्ये सध्या तोच संघर्ष सुरू आहे, पण याला सत्तेत नसलेला राष्ट्रवादीही अपवाद नाही। माजी पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचंही तेच दुखणं आहे। ढोबळेंच्या निष्ठा डावलून रमेश कदमांना पुढे करण्यात आलं, पण रमेश कदमांच्या निष्ठा फारच तकलादू होत्या हे पुढे स्पष्ट झालंय। ढोबळे सरांनी त्यांना जे खोपत होतं त्याला त्यांनी मोकळी वाट करून दिली। ढोबळे नावाचा पत्रा जुना झालाय, जरा बदलून बघूया म्हणून रमेश नावाचा पत्रा पक्षाने टाकून बघितला। तो पहिल्याच पावसात गळायला लागला। मात्र राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ढोबळेंची पक्षाला गरज असल्याचं सांगत त्यांना पक्षात परत येण्याचं आव्हान दिलंय। गळती असणारा पत्रा आम्ही बदलला, नवा पत्रा घेतला, तो सगळा गेल्यावर आता आम्ही स्लॅबचं घर बांधायचं ठरवलेलं आहे। स्लॅबच्या घराची पक्केपण हे आम्ही बांधण्यासाठी तुमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचं, नेत्यांचं मार्गदर्शन अपेक्षित करतो। ढोबळेंनी आपल्या मनातलं शल्य व्यक्त केलं। या निमित्तानं ढोबळेंनी राष्ट्रवादीतल्या निष्ठावंतांच्या जुन्या दुखण्याची पुन्हा आठवण करून दिली। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली।